श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मृत्यूनंतर आत्मा 24 तासांत घरी का येतो? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. नंबर 1. गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्मा अचंबित होतो. त्याला लगेच कळत नाही की तो देह टाकून गेला आहे. नंबर 2. जसे काही क्षणांपूर्वी तो जिवंत होता तसंच वाटतं, म्हणूनच तो आपल्या प्रियजनांकडे परत येतो. नंबर 3. 24 तासांत आत्मा घरी येतो कारण त्याला आपलं शरीर, आपलं घर, आपली माणसं परत पाहायची असतात. नंबर 4. तो बघतो की त्याच्या जाण्याने सगळे दुःखी आहेत पण काही करू शकत नाही. ही वेदना त्यासाठी असह्य असते. नंबर 5. त्या 24 तासांत त्याचे शरीर अजून घरात असतं, म्हणून आत्मा त्याच्या भोवती असतो. एक प्रकारचा संबंध टिकून असतो. नंबर 6. गरुड पुराण सांगतं आत्म्याचं पहिलं बंधन असतं माया, म्हणून तो घर सोडत नाही. नंबर 7. जर त्या दिवशी घरात शांतता, मंत्र आणि दिवा असेल तर आत्म्याला शांती वाटते. नंबर 8. पण जर घरात वाद, रडारड, अहंकार असेल तर आत्मा अस्वस्थ होतो आणि अडकतो. नंबर 9. त्यासाठी 24 तासांत पिंडदान आणि प्रायश्चित्त याचे नियम आहेत, ज्यामुळे आत्म्याला पुढचं मार्गदर्शन मिळतं. नंबर 10. घरच्यांनी त्या दिवशी विशेष प्रार्थना करावी जेणेकरून आत्मा शांतीने पुढे जाईल. नंबर 11. आत्मा त्या दिवशी घरभर फिरतो. त्याचे लाडके कपडे, जागा, आठवणी शोधतो. नंबर 12. कधीकधी तो आरशात आपल्याला दिसतो पण आपण घाबरतो, हे चुकीचं आहे. नंबर 13. त्यासाठी दिवा, उदबत्ती आणि गोड बोलणं हाच खरा सन्मान आहे, कारण तो फक्त आपल्याला भेटायला येतो. नंबर 14. गरुड पुराण सांगतं आत्म्याला एकच अपेक्षा असते, माझं कुणीतरी मला स्मरावं प्रेमाने. नंबर 15. जेव्हा आपण त्याच्या आठवणींना शांततेने स्वीकारतो तेव्हा आत्मा मुक्ततेकडे जातो. नंबर 16. त्याच दिवशी अंत्यसंस्कार पूर्ण होणं गरजेचं असतं, म्हणजे देहाशी असलेलं बंधन संपतं. नंबर 17. आत्मा वेळ पाहत नाही पण भावना ओळखतो. कोणी आठवतंय का की विसरलंय हे त्याला कळतं. नंबर 18. गरुड पुराणात स्पष्ट सांगितलंय की 24 तास हे आत्म्याचं मुक्तिपूर्व स्थितीचं अंतर असतं. नंबर 19. त्या काळात आपली शुद्ध भावना, प्रेम आणि श्रद्धा आत्म्याला पुढच्या प्रवासासाठी ऊर्जा देतात. नंबर 20. कधी आपल्याला त्याचं अस्तित्व जाणवतं. सुगंध, थंडी, भावना हे सर्व आत्म्याचं सूक्ष्म रूप असतं. नंबर 21. कधी एकदा पक्षी, फुलपाखरू अचानक घरात येतं. ते आत्म्याचं सौम्य दर्शन असू शकतं. नंबर 22. गरुड पुराणात सांगितलंय की आत्मा आपल्या प्रियजनांशी शेवटचा संवाद साधायला येतो. नंबर 23. त्या दिवशी जर आपण घरात प्रेम, शांती आणि दीप उजळवला तर आत्म्याला मुक्ती मिळते. नंबर 24. पण जर त्या दिवशी रडणं, अन्न न खाणं किंवा राग ठेवला तर आत्मा अस्वस्थ राहतो. नंबर 25. 24 तासांमध्ये आपण जर त्याचं नाव घेतलं तर त्याला समाधान मिळतं. कोणीतरी अजून आपलंसं समजतंय. नंबर 26. त्याच्या फोटोला फूल वाहणं, आठवणींना आदर देणं हेच त्याचं खरं श्राद्ध असतं त्या दिवशी. नंबर 27. गरुड पुराण सांगतं आत्मा अजूनही आपल्याला आशीर्वाद देतो, विशेषतः जर आपण त्याला शांततेने निरोप दिला तर. नंबर 28. 24 तासांचा हा काळ म्हणजे त्याचं आपल्याकडून अखेरचा निरोप घेण्याचा प्रयत्न असतो. नंबर 29. आपण प्रेमाने त्याला म्हणतो जा, मुक्त हो, तेव्हा तोही समाधानाने आपला पुढचा प्रवास सुरू करतो. नंबर 30. आणि म्हणूनच मृत्यूनंतर 24 तासांत आत्मा घरी येतो, कारण प्रेम, संबंध आणि आठवणी यांचं अतूट नातं अजूनही टिकून असतं. जर तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्यासाठी थोडा जरी उपयुक्त ठरला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा.
धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.